नमस्कार. दक्षता किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण मस्त अशी कुरकुरीत कांदा भजी बनवूया. अगदी कमी साहित्यात आणि कमी वेळेमध्ये मस्त अशी झटपट बनवून तयार होतात. त्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर वेगवेगळ्या प्रकारच्या मस्त अशा रेसिपीज अगदी फ्रीमध्ये पाहण्यासाठी आपल्या दक्षता किचन यूट्यूब चॅनल अवश्य सबस्क्राईब करा. आता कांद्याचे भजे बनवण्यासाठी आपण कांदा हा अशा प्रकारे उभ्या आकारात कट करून घेतला आहे. तुम्हाला जितक्या प्रमाणामध्ये भजे बनवायचे असतील त्यानुसार कमी किंवा जास्त कांदा तुम्ही घ्या. त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे. त्यानंतर पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेतली. तुम्हाला जितकं जास्त किंवा कमी तिखट आवडत असेल त्यानुसार तुम्ही कमी किंवा जास्त लाल तिखट पावडरचा वापर करा. यात हातावर क्रश करून थोडासा ओवाही टाकून घ्यायचा. कुठल्याही भज्यांना ओव्यामुळे छान अशी चव येते. आता हे सगळं आपण मस्त असं हाताच्या मदतीने मिक्स करून घेतोय. तर हे असं मिक्स करून घेतल्यानंतर याला 4 ते 5 मिनटं असंच ठेवून घ्यायचं, म्हणजे मिठामुळे याला पाणी सुटतं. एका वाटीमध्ये आपण अर्धा वाटी बेसन पीठ घेतलं आहे. आपण हे एकाच वेळी पूर्ण बेसन पीठ टाकून घेणार नाही आहोत. जशी आपल्याला आवश्यकता वाटेल त्यानुसार आपण याचा वापर करू. आता कांद्याला तसंच ठेवून 4 ते 5 मिनटं झाल्यानंतर बेसन पीठ आपण थोडं थोडं करून यामध्ये घालून घेऊ आणि मिक्स करून घेऊ. जशी आवश्यकता वाटेल त्यानुसारच आपण यामध्ये बेसन ॲड करणार आहोत. एकाच वेळी टाकून घ्यायचं नाही. मिठाने या कांद्याला जे पाणी सुटलेलं असतं त्यामध्येच हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. तर जशी जशी आवश्यकता वाटेल त्यानुसार आपण यामध्ये बेसन पीठ ॲड केलं आहे. त्याचबरोबर ज्यावेळी हे मिश्रण खूप जास्त कोरडसर वाटलं आणि पाण्याची आवश्यकता वाटली त्यावेळी यामध्ये अगदी थोडंसं हातावर पाणी घेऊन ते यामध्ये शिंपडलेलं देखील आहे. तर त्याच पद्धतीने तुम्हाला देखील तुमचं मिश्रण खूपच जास्त कोरडसर वाटत असेल तर तुम्ही देखील अगदी थोड्याशा पाण्याचा यामध्ये वापर करू शकता. आणि पुन्हा जर आवश्यकता वाटली तर यामध्ये बेसन पीठ देखील ॲड करून घेऊ शकता. तर अशा प्रकारे आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून याचं छान असं भज्यांसाठी बॅटर तयार करून घेतलं आहे. तर इकडे हे भज्यांचं मिश्रण बनवेपर्यंत आपण तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं. तेल व्यवस्थित असं गरम झाल्यानंतर यामध्ये आपण भजे तळून घेणार आहोत. तर आता आपण ह्या मिश्रणातून अशा प्रकारे भजे तळून घेतोय. या भज्यांना गोल आकार वगैरे देत बसायचा नाही. अशीच ही भजी टाकून घ्यायची, कारण ही खेकडा भजी आपण बनवतोय. त्याचबरोबर गॅसची फ्लेम ही खूप जास्त हायही ठेवायची नाही आणि अगदी लो देखील करायची नाही. मीडियम फ्लेमवर हे भजे तळून घ्यायचे. या भज्यांमध्ये आपण खूप जास्त बेसन पिठाचा वापर केलेला नाही आहे, त्यामुळे खूप जास्त वेळही लागत नाही तळायला आणि हाय फ्लेमची देखील गरज पडत नाही. मीडियम फ्लेमवरच हे तळून घ्यायचे. तर मस्त असा यांचा रंग लालसर व्हायला लागला आणि छान असे कुरकुरीत व्हायला लागले की तेलामधून हे भजे काढून घ्यायचे. तर वा, दिसतानीच अगदी मस्त असे दिसत आहेत. तोंडाला पाणी सुटेल अशी हे भजे आपले तळून झालेत. याच पद्धतीने आता आपण बाकीच्या मिश्रणाचे देखील हे भजे तळून घेऊ. तर अगदी सेम त्याच पद्धतीने बाकीच्या मिश्रणाचे भजे देखील तळून घ्यायचे आणि गॅसची फ्लेम ही मीडियमच ठेवायची. छान लालसर रंगावर कुरकुरीत असे तळून झाले की तेलामधून काढून घ्यायचे. ह्या भज्यांसोबत खाण्यासाठी आपण मस्त अशा हिरव्या मिरच्या देखील तळून घेऊ. हिरव्या मिरच्यांना आपण मधोमध कट करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये हलकंसं मीठ टाकून हे तळून घेतोय. तेलामध्ये अशा प्रकारे तळून घ्यायच्या, म्हणजे व्यवस्थित अशा तळल्या जातात. तळून झाल्या की तेलामधून काढून घ्यायच्या आणि मस्त अशा गरमागरम भज्यांसोबत आपण या हिरव्या मिरच्या खाऊयात.
तर अशा पद्धतीने तुम्ही जर ही कांदा भजी बनवली तर तुमची कांदा भजी देखील अगदी परफेक्ट अशी कुरकुरीत होतील आणि चवीला तर फार मस्त अशी लागतील। अगदी कमी साहित्यात कमी वेळेत ही मस्त अशी कुरकुरीत भजी तयार होतात। तर मग तुम्ही देखील अशाच पद्धतीने ही कांद्याची भजी नक्की बनवून बघा। त्याचबरोबर आपली ही आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच सांगा। अशाच नवनवीन व्हिडिओज अगदी फ्रीमध्ये पाहण्यासाठी आपल्या दक्षता किचन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।